नमस्कार. पुन्हा एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आपण बघतोय सामाजिक शास्त्र आणि मागील 2 व्हिडिओमध्ये आपण बघितला आधुनिक भारताचा इतिहास आणि नागरिक शास्त्र. आज आपण खूप महत्वाचा विषय बघणार आहे, तो म्हणजे भूगोल. आणि भूगोलामधील बघणार आहे आपण प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल म्हणजे काय असतं? नद्या असतील, आपली पृथ्वी असेल, पर्वत, पठारे या सर्वांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नांच्या द्वारे करणार आहोत. तो प्रश्न आणि त्याचे पर्याय याचं सविस्तर विश्लेषण आपण त्या ठिकाणी बघणार आहे. तर चला, पहिला प्रश्न काय आपण बघूया. पहिला प्रश्न काय आहे बघा, पृथ्वीवरील सर्वात मोठे वृत्त कोणते? वृत्त म्हणजे काय असतं बघा. वृत्ताचे मुख्य 2 प्रकार आहेत बघा. एक म्हणजे अक्षवृत्त आणि दुसरं म्हणजे रेखावृत्त. अक्षवृत्त म्हणजे काय असतं? पहिली गोष्ट तर वृत्त म्हणजे समजून घ्या. वृत्त म्हणजे काय? पृथ्वीवर स्थान, वेळ, ठिकाण दर्शवण्यासाठी काही काल्पनिक रेषा काढल्यात, त्यांना आपण म्हणतो वृत्त. आणि वृत्तामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अक्षवृत्त आणि दुसरा म्हणजे रेखावृत्त. अक्षवृत्त ही आडवी असतात आणि रेखावृत्त ही उभे असतात. तर पृथ्वीवरती एकूण अक्षवृत्ते एकूण आहेत बघा 181 आणि रेखावृत्ते एकूण आहेत बघा 360. ही खूप महत्वाची माहिती, ही तुम्ही ध्यानात ठेवा. तर प्रश्न काय आपला बघा, पृथ्वीवरील सर्वात मोठे वृत्त कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा विषुववृत्त. विषुववृत्त हे एक बघा अक्षवृत्तच आहे आणि ते असतं बघा 0 डिग्री मध्ये असतंय बघा ते. तर चला आपण राहिलेल्या पर्याय पण सविस्तर विश्लेषण करू. तर या ठिकाणी बघा पहिला पर्याय काय दिलाय? कर्कवृत्त. हे उत्तर गोलार्धातील 23.5 उत्तर अक्षांशावर आहे. म्हणजे बघा, जी आडवी असते ती अक्षवृत्त असते, जी उभे असते ती रेखावृत्त असतात. अक्षवृत्त बघितली आपण 181 आणि रेखावृत्त बघितली 360. तर कर्कवृत्त हे 23.5 अंशावरती आहे. हे विषुववृत्तापेक्षा लहान असते बघा. मकर वृत्त हे दक्षिण गोलार्धातील 23.5 अंश खाली आहे दक्षिण भागात आणि ते अक्षवृत्त आहे, पण ते विषुववृत्तापेक्षा बघा लहान आहे. तिसरा पर्याय बघा विषुववृत्त हे बघा 0 अंश अक्षांशावर असून पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ आहे. हे पृथ्वीला 2 समान गोलार्धात विभागते, म्हणून हा पर्याय आहे बघा योग्य. आणि महत्वाची माहिती दिली बघा, लक्षात ठेवा, विषुववृत्त हे सर्वात मोठे वर्तुळ असून पृथ्वीला 2 समान गोलार्धात विभागते. चला पुढचा प्रश्न काय बघू. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र निर्माण होते? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. एक म्हणजे परिवलन आणि दुसरी म्हणजे परिभ्रमण. परिवलन म्हणजे काय असतं? पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. आणि परिभ्रमण म्हणजे काय असतं? पृथ्वीचं स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणं. या 2 गोष्टी भूगोलामध्ये खूप महत्वाच्या आहेत. याचं आपण सविस्तर उत्तर बघू. तर याचं उत्तर आहे बघा पृथ्वीचे स्वतःभोवती भ्रमण, म्हणजेच याला आपण म्हणतो बघा परिवलन. परिवलन. तर एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला 24 तास लागतात. तर त्या 24 तासामध्ये बघा दिवस आणि रात्र होते. याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये करूया. चला विश्लेषण काय बघूया. पहिला पर्याय दिला बघा पृथ्वीची सूर्याभोवती परिक्रमा. पृथ्वी सूर्याभोवती सुमारे 365 दिवसात एक फेरी पूर्ण करते. म्हणजे एक फेरी सूर्याभोवती पूर्ण करताना पृथ्वीला 365 दिवसांचा कालावधी लागतो बघा. तर यामुळे ऋतू निर्माण होतात, दिवस व रात्र होत नाही. दुसरा पर्याय बघा पृथ्वीचा कललेला अक्ष. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंश कललेला आहे. तो सरळ नाही तर तो कललेला आहे. त्याच्यामुळे काय होतं बघा, यामुळे ऋतू बदलतात. ध्यानात ठेवा, पृथ्वीचा कललेला अक्ष याचा परिणाम काय होतो? यामुळे ऋतू बदलतात, दिवस व रात्र होत नाही. तिसरा पर्याय बघा पृथ्वीचे स्वतःभोवती भ्रमण म्हणजेच परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. म्हणजे एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. त्याच्या खाली काय दिलंय बघा, यामुळे दिवस व रात्र निर्माण होते. याचं बरोबर उत्तर आहे बघा सी. आणि चौथं बघा चंद्राची गती. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. यामुळे भरती ओहोटी निर्माण होते, दिवस व रात्र होत नाही. भरती ओहोटी ही समुद्रामध्ये तयार होत असते बघा.
याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 सी, पृथ्वीचे स्वतःभोवती भ्रमण. चला पुढचा प्रश्न काय बघूया. पुढीलपैकी कोणते विधान हवामान या संकल्पनेस योग्य स्पष्ट करते. पहिला पर्याय बघा एका दिवसातील वातावरणाची स्थिती. दुसरा पर्याय बघा एखाद्या प्रदेशातील दीर्घकालीन वातावरणीय स्थिती. तर हा दुसरा पर्याय योग्य आहे बघा. जर तुम्हाला हवामान ही संकल्पना स्पष्ट करायची असेल तर ती 1-2 दिवसात किंवा 1 वर्षाची आकडेवारी नसून ती सुमारे 30 ते 35 वर्ष सरासरी दररोज काय चाललंय याची सरासरी असते बघा. म्हणून काय दिलंय बघा एखाद्या प्रदेशातील दीर्घकालीन म्हणजे खूप मोठ्या कालावधीमधून वातावरणाची स्थिती आपल्याला काढावी लागते, त्यावेळेस हवामान ही संकल्पना स्पष्ट होते. चला याचं सविस्तर विश्लेषण बघूया. पहिला पर्याय बघा एका दिवसातील वातावरण स्थिती. हा हवा म्हणजे 1 दिवसाचा असेल तर ती वेदर असते बघा. वेदर म्हणजे काय हवा. याचा अर्थ आहे एका दिवसातील तापमान, वारा, पाऊस, ढगाळपणा इत्यादी घटकांची स्थिती. एका दिवसात असेल तर ते असते वेदर आणि कंटिन्यू 30 वर्षाचं 35 वर्षाचं असेल तर ते असते बघा क्लायमेट. दुसरा पर्याय बघा एखाद्या प्रदेशातील दीर्घकालीन वातावरणीय स्थिती. या प्रदेशात वर्षभर कसे हवामान राहते याचा सरासरी अभ्यास म्हणजे हवामान. या हवामानाचा योग्य अर्थ आहे बघा. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे बी. सी चा पण आपण विचार करू. पृथ्वीवरील तापमानाचा फरक. तापमानाचा फरक हा हवामानाचा एक घटक आहे बघा. केवळ तापमानाचा फरक म्हणजे हवामान नाही. आणि चौथा पर्याय बघा वातावरणातील वायूंचे प्रमाण. वायूंचे प्रमाण हा वातावरणाचा एक भाग आहे. फक्त वायूंचे प्रमाण म्हणजे हवामान नाही. याचं सरळ उत्तर आहे बघा एखाद्या प्रदेशातील दीर्घकालीन वातावरणीय स्थिती, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूया. नकाशा व पृथ्वीगोल यांची तुलना करता नकाशाचा प्रमुख फायदा कोणता. पहिला पर्याय वाचा पृथ्वीचा अचूक आकार दाखवतो. हे तर उत्तर असू शकत नाही. नकाशामध्ये पृथ्वीचा नेमका कसा आकार आहे हे समजू शकत नाही. पृथ्वी ही सरासरी गोलाकार आहे, ती नकाशावरती दाखवता येणार नाही. संपूर्ण पृथ्वीचे एकाच वेळी दाखवतो. नकाशा संपूर्ण पृथ्वी एकाच वेळेस दाखवू शकत नाही. हा पण पर्याय चुकीचा आहे. लहान भागांचे सविस्तर अध्ययन करता येते. याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी. नकाशामध्ये प्रत्येक लहान भागाचं एकदम सविस्तर असा आपल्याला अभ्यास करता येतो. याचं सरळ उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी. आणि डी बघा अक्षांश रेखांश नसतात तर त्याच्यामध्ये अक्षांश म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त असतात. हे उत्तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. आपण या ठिकाणी पर्यायाचा सविस्तर अभ्यास पुढील भागात करू. तर या ठिकाणी बघा पृथ्वीचा अचूक आकार दाखवतो. पृथ्वीगोल हा गोलाकार आहे, तो पृथ्वीचा अचूक आकार दाखवतो. नकाशा सपाट असल्यामुळे तो अचूक आकार दाखवत नाही. दुसरा पर्याय बघा संपूर्ण पृथ्वी एकाच वेळी दाखवतो. पृथ्वी गोलाकार संपूर्ण पृथ्वी एकाच वेळी दिसते. नकाशावर सहसा लहान भागच दाखवले जातात. आणि तिसरा पर्याय बघा लहान भागांचे सविस्तर अध्ययन करता येते. नकाशा सपाट असल्यामुळे लहान भाग मोठ्या प्रमाणात व सविस्तर दर्शविता येतो. याचं सर्व उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बहुतेक भाग कोणत्या घटकाने व्यापलेला आहे. तुम्हाला वाटेल या ठिकाणी पर्याय दिल्यात बघा पर्वत, पठारे, जलभाग, मैदाने. तर तुम्हाला माहित पाहिजे बघा एकूण जर 100% भाग बघितला आपण पृथ्वीचा तर त्यापैकी 71% हे पाणी आहे म्हणजे जल आहे आणि 29% ही जमीन आहे म्हणजे मैदान म्हणून आपण यात जमीन किंवा मैदान. तर प्रश्न काय विचारलाय बघा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बहुतेक भाग कोणत्या घटकाने व्यापलेला आहे. तर याचं उत्तर आहे बघा जलभाग म्हणजे पाण्याने व्यापलेला आहे बघा. तो आहे 71% म्हणजे पृथ्वीवरती 71% हे पाणी आहे आणि 29% ही जमीन आहे. चला याचं राहिलेल्या पर्यायाचं पण सविस्तर विश्लेषण करू. या ठिकाणी बघा पर्वत हे पृथ्वीच्या स्थल भागावरील उंच भाग आहेत, त्यांचा विस्तार खूप कमी.
पठारे हे उंच व सपाट स्थलरूप आहेत, त्यांचा विस्तार मर्यादित आहे बघा. तिसरा पर्याय बघा, महासागर, समुद्र, नद्या, तलावे यांचा समावेश जलभागात होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग जलभागांनी व्यापलेला आहे. आणि चौथा पर्याय बघा, मैदाने ही सपाट व कमी उंची स्वरूपे आहेत, त्यांचा विस्तार मर्यादित आहे. तर या ठिकाणी बघा खूप महत्वाचा भाग येतो म्हणजे 71% पाणी आणि 29% ही जमीन आहे बघा. चला पुढचा प्रश्न काय बघू. त्याच्या आधी या ठिकाणी बघा, पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात. ध्यानात ठेवा, पृथ्वीला काय म्हणतात? निळा ग्रह. कारण तिचा पृष्ठभागाचा बहुतेक भाग हा जलभागाने व्यापलेला आहे. जलभागाने व्यापल्यामुळे त्याला निळा ग्रह असे सुद्धा म्हणतात. चला पुढचा प्रश्न काय बघू. या ठिकाणी काय म्हटलंय, समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशांचे तापमान तुलनेने समतोल राहण्याचे मुख्य कारण काय? पर्याय वाचून घ्या. काय बघा पर्याय, समुद्र जल लवकर तापते व लवकर थंड होते. हा तर पर्याय चुकीचा आहे. समुद्र जल उष्णता साठवून ठेवते, याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. नेमकं काय होतं, ज्यावेळेस दिवस असतो त्यावेळेस समुद्र जल जे आहे ते उष्णता साठवून ठेवतं आणि रात्रीच्या वेळेस ती उष्णता हळूहळू बाहेर सोडतं. याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणचं टेम्परेचर मेंटेन होतं, मेंटेन म्हणजे समतोल राखतं. तर राहिलेल्या पर्यायांचा पण आपण सविस्तर अभ्यास करू. बघा काय सांगितलंय, समुद्र जल लवकर तापते व लवकर थंड होते. हे विधान चुकीचं आहे. प्रत्यक्षात समुद्र जल हळूहळू तापते आणि हळूहळू थंड होते. दुसरा पर्याय बघा, समुद्र जल उष्णता साठवून ठेवते. समुद्र जलाची विशिष्ट उष्णताधारक क्षमता जास्त असते, त्यामुळे ती दिवसा उष्णता शोषून घेते आणि रात्री ती हळूहळू सोडते. तिसरा पर्याय बघा, समुद्र किनारी पर्वत असतात. सर्व समुद्र किनाऱ्याजवळ पर्वत असतात असे नाही. तापमान समतोल राहण्याशी पर्वताचा थेट काही संबंध नाही. चौथा पर्याय बघा, समुद्रात खनिजे असतात. समुद्रातील खनिजांचा तापमान समतोल राहण्याशी काही संबंध नाही. याचं सरळ उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमणामुळे खालीलपैकी कोणता परिणाम घडतो? पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणायचं आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणायचं. तर याच परिभ्रमणामुळे काय होतं बघा, दिवस रात्र होणार नाही. दिवस रात्र कशामुळे होतो, तर ते होतं बघा परिवलनामुळे. दुसरा पर्याय बघा, ऋतू बदल. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, ऋतूमध्ये बदल होतो. चंद्राच्या कला या पण परिभ्रमणामुळे होत नाहीत. भरती ओहोटी ही पण परिभ्रमणामुळे होत नाही. याचं सविस्तर आणि बरोबर उत्तर आहे बघा ऋतू बदल. चला याचं सविस्तर विश्लेषण खाली बघूयात. बघा, दिवस व रात्र हे पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती भ्रमणामुळे म्हणजे परिवलनामुळे त्याचं दिवस आणि रात्र होत असते. ऋतू बदल पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमणामुळे सूर्यकिरणांचा कोन व कालावधी बदलतो. यामुळे वर्षभर ऋतू बदलत असतात. ऋतू बदल म्हणजे उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, असे ऋतू चेंज होत असतात. सी बघा म्हणजे तिसरा पर्याय, चंद्राच्या कला या चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचा परस्पर स्थितीतील बदलामुळे होतात. बघा चंद्राच्या कला कशामुळे होतात, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य याच्यामुळे त्या चंद्राच्या कला होत असतात. भरती ओहोटी या मुख्यतः चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमणाचा याचा काही थेट संबंध नाही. याचं बरोबर उत्तर आहे बघा, ऋतूमध्ये बदल होतो परिभ्रमणामुळे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय वाचूया. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंश कललेला असल्यामुळे कोणता परिणाम होतो? दिवस व रात्र समान होतात. हे उत्तर चुकीचं आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा, ऋतू निर्माण होतात. जर आपण अशी पृथ्वी काढली तर अक्ष हा सरळ पाहिजे, परंतु पृथ्वीच्या बाबतीत तसं नाही. अक्ष हा 23.5 अंश हा कललेला आहे. तर या कल्ल्यामुळे काय होतं, ऋतू निर्माण होतात. याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढील स्लाइड मध्ये बघूया.
काय सांगितलंय बघा, दिवस व रात्र समान होते. दिवस व रात्र समान होणे हा परिणाम विषुववृत्ताजवळील विभागात वर्षातून 2दा होतो. याचा पण काही संबंध नाही. पुढे काय सांगितलंय, ऋतू निर्माण होतात. अक्ष 23.5 अंश कललेला असल्याने सूर्यप्रकाशाचे वितरण वर्षभर वेगवेगळ्या भागांवर होते, या प्रमाणात होते. त्यामुळे उष्णता तापमानात बदल होऊन ऋतू निर्माण होतात. तर याचं सविस्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऋतू निर्माण होतात. चला पुढचा प्रश्न काय बघूया. पृथ्वीचा आकार कोणता आहे? आता चारही पर्यायाचा सविस्तर अभ्यास केला तर खूप सोपा प्रश्न आहे बघा. पहिला पर्याय सपाट, दुसरा आहे चौकोनी, तिसरा आहे गोलाकार म्हणजे भूगोलार, आणि चौथा आहे बघा त्रिकोणी. प्रश्न वाचला तर लगेच कळतं याचं सरळ उत्तर आहे बघा गोलाकार. कारण पृथ्वी ही सपाट नाही, चौकोनी पण नाही आणि त्रिकोणी पण नाही. चला डायरेक्ट पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा, पृथ्वीचा व्यास सुमारे किती आहे? पृथ्वी आहे बघा गोलाकार, त्याचा व्यास किती हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं सरळ बरोबर उत्तर आहे, कारण फिक्स उत्तर आहे बघा, ते म्हणजे 12,800 किलोमीटर हा त्याचा व्यास आहे. याचा आपण पर्यायाचं विश्लेषण खालील भागात करू. काय सांगितले बघा, पहिला पर्याय बघा, हा पृथ्वीच्या त्रिज्येचा अंदाजे माप आहे बघा. 6,400 ही पृथ्वीची त्रिज्या आहे असं म्हणू आपण. 24,800 हा पृथ्वीच्या ध्रुवावरील अंतर, ध्रुवीय व्यास आहे. ध्रुवीय व्यास विषुववृत्तीय व्यासापेक्षा थोडा कमी असतो बघा. तिसरा पर्याय बघा, 40,000 हा पृथ्वीच्या कक्षेचा परिभ्रमण मार्गाचा अंदाजे व्यास आहे बघा. म्हणजे ही पण उत्तर पृथ्वीची संबंधित आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, 12,800. तर अशा पद्धतीने आपण प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीवर संबंधित सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घेतले, पर्यायाचं सविस्तर विश्लेषण केलं, आणि अशा रीतीने हे 10ची 10 प्रश्न तुम्ही जर व्यवस्थितरित्या बघितलं तर नक्कीच याच्यापैकी काही प्रश्न आपल्याला टीईटी भरतीला येऊ शकतात. तर याचा सविस्तर अभ्यास तुम्ही नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.